प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. या आजच्या सकाळी पुन्हा एक वार आपण एका सुंदरशा बायबल वचनानं आशीर्वादित होऊया. बायबल नेहमी विश्वासकांना निष्क्रिय बडबड टाळण्याबद्दल मार्गदर्शन देत आलेले आहे. म्हणजे रिकाम्या, निरर्थक किंवा निरुपयोगी चर्चा न करण्याबद्दल बायबल अगदी स्पष्ट आहे. बायबल असे सांगते की अशा निरर्थक बोलण्यामुळे अधार्मिकता निर्माण होऊ शकते. हे खूप वाईट आहे आणि विश्वासणाऱ्यांची आध्यात्मिकता त्यामुळे बिघडू शकते. आणि विशेष म्हणजे विश्वासकांचे लक्ष व्यर्थ संवादावर केंद्रित करण्यास ही निरर्थक बडबड प्रोत्साहित करते. प्रियजनांनो, ही किती डेंजर बाब आहे हे आपल्याला आता समजले असेल. स्तोत्रसंहिता 34 अध्याय 13 वचन असं म्हणतं, तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. निरर्थक बडबड टाळून आणि रचनात्मक आणि सुधारात्मक भाषणावर लक्ष केंद्रित करून ख्रिस्ती व्यक्ती त्यांचे संवाद बायबलच्या तत्वांशी जुळवून घेऊ शकतात. किती चांगली बाब आहे. आणि त्यांच्या स्वतःसाठी व इतरांच्यासाठी देखील अधिक सकारात्मक आणि ईश्वरीय वातावरण निर्माण करू शकतात, जर ते निरर्थक बडबड टाळतील तर. नीतिसूत्रे 13 अध्याय आणि 3 वचन असं सांगतं, जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो, जो आपले तोंड उघडतो त्याच्यावर अरिष्ट येते. म्हणून आजच्या सकाळी मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण आपले मुख दुर्भाषणांपासून दूर ठेवूया आणि तोच वेळ प्रभूचे वचन पाठ करण्यासाठी आणि देवाची सुंदरशी गीते गाण्यासाठी वेळ तो घालवूया. देवबाप तुम्हाला आणि आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. देव तुमची काळजी घेऊ. प्रभू तुम्हाला सामर्थ्यानं भरो. हीच माझी आजच्या सकाळी आपणा सर्वांच्यासाठी प्रभूचरणी प्रार्थना आहे. कृपा करून जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स करायला विसरू नका. तुमच्या प्रार्थना आम्हाला कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. थँक यू सो मच. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.